नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 2 ऑगस्ट 2024। स्क्रीनवर तुम्हाला एक पब्लिक नोटिफिकेशन दिसत आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac दिनांक 31 जुलै 2024 रोजी विद्यार्थी सेवा विभाग स्टुडंट सर्व्हिसेस डिव्हिजन मार्फत विद्यापीठाच्या प्रवेशासंदर्भातील पोर्टलबाबत महत्त्वाची सूचना पब्लिश करण्यात आलेली आहे। आता सूचना काय पाहू। विद्यापीठाचे ऑनलाईन सेवा पोर्टल ycmu.digitaluniversity.ac हे सर्व्हरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9 ते शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 पर्यंत बंद राहणार आहे। या कालावधीत प्रवेश, परीक्षा आणि इतर अनुषंगिक सेवा उपलब्ध होणार नाहीत। वरील कालावधीनंतर विद्यापीठ पोर्टल आणि अनुषंगिक सर्व सेवा पूर्ववत सुरू राहतील। ठीक आहे मित्रांनो, तर ही जी नोटिफिकेशन आहे हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 करता विविध कोर्सेस करता ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया चालू आहे। विद्यार्थी ऑनलाईन ॲडमिशन करत आहेत, कंटिन्यू प्रोसेस चालू आहे। शेवटची तारीख 31 जुलै 2024 होती ऑनलाईन ॲडमिशन घ्यायची, तर ती तारीख वाढवण्यात आली आहे, एक्सटेंड करण्यात आली आहे। आता नवीन वाढवण्यात आलेली एक्सटेंड केलेली तारीख आहे ऑनलाईन ॲडमिशन करता सर्व कोर्सेस फक्त BEd आणि BEd विशेष हे 2 कोर्सेस सोडले तर इतर सर्व कोर्सेस करता ऑनलाईन ॲडमिशन करण्याची शेवटची तारीख आहे 15 ऑगस्ट 2024। त्याच्यामुळं विद्यापीठाचे जे पोर्टल आहे ऑनलाईन ॲडमिशन करताचं ycmu.digitaluniversity.ac ही जी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवरूनच आपण ऑनलाईन ॲडमिशन करतो, परीक्षा फीस भरतो, विविध नोटिफिकेशन पाहतो। ही ऑफिशियल वेबसाईट आहे। मग ह्या वेबसाईटचं काम चालू आहे दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9 वाजल्यापासून दिनांक 3 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत काम चालू असणार आहे। सर्व्हरचं काम, अपग्रेडेशनचं काम चालू आहे। काही नवीन फीचर्स वेबसाईटवर येणार आहेत, काही नवीन पोर्टलवर काहीतरी नवीन होणार आहे। मग त्याच्यासाठी ह्या कालावधीमध्ये तुम्हाला जर माहीत नसेल तुम्हाला आणि तुम्ही ह्या कालावधीमध्ये ऑनलाईन ॲडमिशन घेत असताल किंवा विद्यापीठाविषयी इतर माहिती काही बघत असाल आणि ती दिसत नसतील तुम्हाला, तर काय झालं की बाबा तारीख संपली काय की असं भीती वाटायचं कारण नाही, कारण ती विद्यापीठाचं सर्व्हरचं काम चालू आहे। त्याच्यामुळं ह्या कालावधीनंतर तुम्ही ऑटोमॅटिक ऑलरेडी तारीख वाढवून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ह्या कालावधीमध्ये तुमचं काही काम होणारच नाही। तर पुन्हा ही कालावधी संपल्यानंतर तुम्ही निवांत 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता आणि तसेच इतर विद्यापीठाविषयीचे इतरही कामं तुम्ही निवांत करू शकता, घाबरायचं कारण नाही। ओके, सर्व्हर अपग्रेडेशन झालं की पुन्हा आपलं काम चालू करायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा। आणि काही विद्यार्थी या कालावधीमध्ये घाबरून गेले असतील की ॲडमिशन होईल का नाही, काय साईट का बरं चालणार गेली आहे, का लोड आला आहे का, असं काही चिंता करायची गरज नाही। ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग। वंदे मातरम।